तुम्हाला हेडेक होणार, तुमची ॲसिडिटी वाढणार, तुमचे चेहरे लाल होणार, तुमच्या डोळ्यांची नजर कमी होणार किंवा तुमच्या हातपायामध्ये क्रॅम्प्स येणार, असे भयंकर साईड इफेक्ट होऊ शकतात। पण ह्या औषधी जितक्या चांगल्या आहेत तितक्या खूपच धोकादायक आहेत आणि त्याचे खूप पेशंट माझ्याकडे वाढलेले आहेत। याचं कोणी वाच्यता करत नाही, कोणी सांगत पण नाही आणि ती गोळी जर त्यांनी घेतली असेल हे पण कोणाला माहितीच नसतं। या औषधीचे साईड इफेक्ट खूप भयानक आहेत। तर मी तुम्हाला सांगेल की सिगारेट आणि दारूचं व्यसन जर तरी आपण ते काही अँटीसायकोटिक डोजेस देऊन किंवा मेडिसिन देऊन आपण त्याला चांगलं सोडू शकतो, पण याचं ॲडिक्शन आपण बिलकुल सोडू शकत नाही। पण त्यांना त्याचे लाईफ लॉंग जे दुष्परिणाम असतात किंवा त्याच्यामुळे त्यांना जे ॲडिक्शन येतं याच्याविषयी अजिबात कोणी, त्यांचा मित्र म्हणा किंवा केमिस्ट म्हणा किंवा डॉक्टर म्हणा, कोणी पण असो, त्यांना कल्पना देत नाही। नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे की माझ्याकडे येणारे 10 पैकी 8 पेशंट हे व्हायग्राचं सेवन करून येत आहे आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला इन शॉर्ट थोडक्यात या औषधीबद्दल माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन व सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे आणि मला असं कुठेतरी वाटतं की प्रॉपर जर सेक्स एज्युकेशन किंवा प्रॉपर या टॉपिक बद्दल चर्चा जर आपण घडवून आणली तर आपलं चांगलं समाज सुधाराचं काम आपल्या हाताने होऊ शकतं आणि त्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवित राहतो। मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे की व्हायग्रा सारखं औषधी आजच्या स्थितीमध्ये खूपच कॉमनली जसं क्रोसिन आपण घेत होतो त्याप्रमाणे आज व्हायग्राचं सेवन लोक करतायत, पण त्यांना त्याचे लाईफ लॉंग जे दुष्परिणाम असतात किंवा त्याच्यामुळे त्यांना जे ॲडिक्शन येतं याच्याविषयी अजिबात कोणी, त्यांचा मित्र म्हणा किंवा केमिस्ट म्हणा किंवा डॉक्टर म्हणा, कोणी पण असो, त्यांना कल्पना देत नाही आणि घेतात तर घेतात, पण एकदम डायरेक्ट हायर डोजमध्ये घेणारे माझ्याकडे पेशंट खूप येतात। डायरेक्ट व्हायग्रा 100 mg, मेगालिस 20 mg असं एकदम कॉमनली सांगतात, साहेब या गोळ्या औषध घेतो आणि आम्ही माझ्या मैत्रिणींना म्हणा किंवा माझ्या पार्टनरला खुश करतो आणि आता पण तो 1-2 वर्ष चांगलं चालायचं, पण आता ते औषध गोळ्या घेऊन पण मला रिझल्ट येत नाही आहे। तर याचा अर्थ की त्या गोळ्या औषधांचं विदिन अ स्पॅन ऑफ 1 or 2 month किंवा 10-15 गोळ्या घेतल्या तर आपल्या शरीराला त्याची सवय लागून जाते आणि कालांतरानं त्याचं ॲडिक्शन होऊन जातं। तर मी तुम्हाला सांगेल की सिगारेट आणि दारूचं व्यसन जर तरी आपण ते काही अँटीसायकोटिक डोजेस देऊन किंवा मेडिसिन देऊन आपण त्याला चांगलं सोडू शकतो, पण याचं ॲडिक्शन आपण बिलकुल सोडू शकत नाही। आणि ते माझ्याकडे येतात केव्हा, जेव्हा त्या गोळ्यांचा असर त्यांना बिलकुल जाणवत नाही तेव्हा ते माझ्या क्लिनिकला येतात। तर मी सांगतो त्यांना, बाबांनो आता मी तरी काय करणार, कारण की तुम्ही एकदम हायर डोजमध्ये औषधी घेऊन आलात। तर मित्रांनो, माझा सांगण्याचा या व्हिडिओद्वारा एकच उद्देश आहे की स्वतःच्या मनाने या औषधी घेऊ नका। एक दुसरी गोष्ट, ही औषधी वयाच्या 50-55च्या नंतर जे लैंगिक दुर्बल्य आलेलं असतं त्यांच्यासाठी तयार झालेली आहे। नंबर 3, या औषधीचे साईड इफेक्ट खूप भयानक आहेत। केव्हा केव्हा तुम्हाला स्ट्रोक येऊ शकतो किंवा तुम्हाला हार्ट अटॅकचा पण सामना करण्याचं काम पडू शकतो। कारण तुम्ही आज बघितलं समाजामध्ये तर हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण यंग एजमध्ये खूप कॉमन आहे। कोणी जिमला जातात हार्ट अटॅक येतो किंवा कोणी कार चालवता हार्ट अटॅक येतो। तर हे हार्ट अटॅक येण्याचं जे मेन कारण आहे हे व्हायग्रा सारखे टॅबलेट पण होऊ शकतं, पण याचं कोणी वाच्यता करत नाही, कोणी सांगत पण नाही आणि ती गोळी जर त्यांनी घेतली असेल हे पण कोणाला माहितीच नसतं। तर मित्रांनो, तुम्हाला पण हे जे औषधी जर घ्यायचे असतील तर नक्कीच आपल्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घ्या। तुम्ही याला लाईटली अश्वगंधा, शिलाजीत सारखे समजूच नका, कारण अश्वगंधा, शिलाजीत, सफेद मुसळी यांना कोणतेही साईड इफेक्ट नाहीत, पण ह्या औषधी जितक्या चांगल्या आहेत तितक्या खूपच धोकादायक आहेत आणि त्याचे खूप पेशंट माझ्याकडे वाढलेले आहेत। म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, या औषधीमुळं तुम्हाला हेडेक होणार, तुमची ॲसिडिटी वाढणार, तुमचे चेहरे लाल होणार, तुमच्या डोळ्यांची नजर कमी होणार किंवा तुमच्या हातपायामध्ये क्रॅम्प्स येणार, असे भयंकर साईड इफेक्ट होऊ शकतात। कोणाकोणाची तर म्हणजे ब्लाइंडनेस, म्हणजे एक स्टडी आता मी वाचण्यात माझ्या आलेली आहे की व्हायग्रा औषधी घेतल्यामुळं 100 लोकांना ब्लाइंडनेस आलेला आहे, अशी एक स्टडी पब्लिश झालेली आहे। तर मित्रांनो, आपल्या मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा आपल्या केमिस्टच्या सल्ल्यानुसार हे औषधी हे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय तुम्हाला मिळायला पण नाही पाहिजे आणि तुम्ही घ्यायला पण नाही पाहिजे। हे फक्त तुम्ही इतकं लक्षात ठेवा। काही लैंगिक आयुष्यामध्ये तुम्हाला काही जर लैंगिक समस्या असतील तर आज प्रत्येक शहरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झालेले आहेत
आणि त्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फक्त आणि फक्त काउन्सिलिंग जर तुम्ही प्रॉपरली करून घेतलं तरी मला वाटतं की या वायग्रासारखी औषधी घेण्याची तुम्हाला केव्हाच गरज पडणार नाही. तरी मित्रांनो, जर काही तुमचे मित्र जर वायग्रासारखी औषधी घेऊन आपल्या तात्पुरत्या मैत्रिणीला सॅटिस्फॅक्शन देण्यासाठी किंवा 2 ते 3 राऊंड करण्यासाठी जर शौक म्हणून घेत असतील तर मला वाटतं त्यांना तुम्ही तिथंच थांबवा. आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना पण कल्पना द्या की या औषधींचे भरपूर साईड इफेक्ट होऊ शकतात.